सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. मी येतोय. अ, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आपण जो सुरू केलेला आहे, तो प्रामुख्याने अ, आपण अकॅडमिक इयर 24-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची सरसकटपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आपल्या सगळ्यांना अवगत आहे की महाराष्ट्रामध्ये एकूणच उच्च ही अत्यंत डायव्हर्सिफाईड, अत्यंत डायनॅमिक अशा स्वरूपाची आहे. कदाचित देशाच्या पातळीवर विविधता तुम्हाला कुठेही दिसणार नाही, जितकी विविधता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये दिसेल. आपल्याकडे साधारणतः 6,000 महाविद्यालय आहेत. उत्तर प्रदेश नंतर देशामध्ये सगळ्यात जास्त महाविद्यालयांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्याकडे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः 45 लाख विद्यार्थी आहेत. उत्तर प्रदेश नंतर संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठी विद्यार्थी संख्या ही नंबर 2 ची विद्यार्थी संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडचे ऑटोनॉमस कॉलेजेस हे देखील सर्वात 211 ऑटोनॉमस कॉलेजेस आपल्याकडे आहेत, जे तमिळनाडू नंतर नंबर 2च्या क्रमांकावरती आपण येतो. नॅकच्या अक्रेडिटेशन मध्ये मात्र संपूर्ण स्थानावरती आहोत. साधारणतः 2200 संस्थांनी, महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक संस्थांनी नॅकचं अक्रिटेशन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. नंबर 2ला कर्नाटक आहे, पण आपल्यापेक्षा जवळपास हजारनी कर्नाटक पिछाडीवरती आहे. जर विद्यापीठांची एकूण विचार केला तर साधारणतः 85 विद्यापीठं ही महाराष्ट्रामध्ये येतात. त्यामध्ये आपली कृषी विद्यापीठं जी 11 आहेत ती 11, त्याच्यानंतर जी डीम टू बी आहेत, 3 डीम टू बी आहेत ज्यांना महाराष्ट्र शासन आर्थिक सहाय्य पुरवतं. अशी 3 डीम टू बी आहेत. त्यानंतर खाजगी विद्यापीठांची संख्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढून ती आता 35च्या आसपास खाजगी विद्यापीठ आपले युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 32 डीम टू बी युनिव्हर्सिटीज आहेत. त्यानंतर युनिटरी युनिव्हर्सिटी आहे, क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, डिनोवा युनिव्हर्सिटी आहे. आणि ही संख्या येत्या काळामध्ये आणखी नाकारता येत नाहीये. या सर्व विद्यापीठांमध्ये, सर्व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आपण राष्ट्रीय शिक्षण अहो धोरण सर, आवाज 2020 येत ची. नाही. आवाज आवाज येत नाहीये? येतोय सर, येतोय आवाज येतोय. येतोय येतोय. येतोय व्हेरी येतोय. क्लिअर, येतोय. व्हेरी क्लिअर. बर. येतोय येतोय. अ, ओके. त्यामुळे मला आपल्याला या बाबतीमध्ये आणि ह्यासाठी एक अत्यंत महत्वाची बाब जी आपल्याला प्रामुख्याने जाणवली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, आणखीन एक वैशिष्ट्य की आपल्या राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची जी अंमलबजावणी ही अत्यंत सामूहिक पद्धतीने, सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडलेली आहे. यामध्ये राज्य सरकार, राज्य सरकारचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, आपली सर्व विद्यापीठं, आपली सर्व महाविद्यालय, आपल्या महाविद्यालयांमधले सर्व महत्वाचे घटक, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांच्या दृष्टिकोनातनं, सर्वांच्या सहकार्यातनं आपण ही उत्तम पद्धतीने पार पडलेली आहे. महाराष्ट्राने केवळ औपचारिकता म्हणून हे धोरण अंमलात आणलेलं नाहीये. मी काही नाव घेणार नाही, परंतु अनेक ठिकाणी अशा प्रकारची औपचारिकता, शासनाकडनं एखादा निर्णय केला जाणं आणि आम्ही हे धोरण अंमलात आणलं आहे एवढं सांगणं म्हणजे धोरण अंमलात आणणं अशा प्रकारचा भाग नाहीये. आपण अत्यंत सिस्टमॅटिक तयारी केलेली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी एक सर्वोच्च स्टिअरिंग कमिटी महाराष्ट्र शासनाकडनं अपॉइंट केली गेलेली आहे. त्याच्यामधले अनेक सन्माननीय सदस्य आजच्या ह्या आपल्या इंटरॅक्शन मध्ये सहभागी झालेले आहेत. 1 वर्ष स्टिअरिंग कमिटीने काम केलेलं आहे. विविध स्टेक होल्डर बरोबर चर्चा केलेली आहे. अनेकांकडनं सूचना आपण मागवलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये विद्यापीठातले जे परिसर आहेत त्यामध्ये, आणि त्याही नंतर आपण जे आपले जिथं पीजी आहे असे साधारणतः 1,000च्या वरचे महाविद्यालय, या सगळ्यांमध्ये आपण हे धोरण अंमलात आणलं 23-24 मध्ये. त्यातनं आपण काही वर्कशॉप घेऊन याच्यातनं आपण अनेक गोष्टी ह्या आपल्या स्तरावरती त्याचं मूल्यमापन करून त्यातनं काही चांगले सजेशन्स आले आणि मग ते सजेशन्स घेऊन आपण आपल्या धोरणाची सर्वसमावेशक अंमलबजावणी 24-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये केलेली आहे. आता यानंतर आपण एक अत्यंत महत्वाचा भाग आहे की जवळपास 6 महिने उलटून गेलेले आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संपूर्ण राज्यामध्ये अंमलात येऊन. आता मुद्दा असा आहे की या बाबतीमध्ये अजूनही प्राध्यापकांना याची अंमलबजावणी करताना फील्डवरती काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर त्या समस्या कोणत्या आहेत या बाबतीमध्ये आपण एक अत्यंत अभिनव अशा प्रकारचा उपक्रम उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा, ज्याला आम्ही पब्लिक आउटरीच असं म्हणतो, की आता विभाग हा
सर्वसामान्य लोकांपर्यंत, सगळ्या तळागाळामध्ये, अगदी ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांपर्यंत, तिथल्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचला पाहिजे आहे. असं व्हायला नको की आपलं राष्ट्रीय शिक्षण धोरण हे काही विशिष्ट क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने चाललेलं आहे आणि बाकी ठिकाणी त्या संदर्भामध्ये फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाहीये, काही समस्या आहेत. त्या दृष्टिकोनातून व्हायला नको. याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत समतोल पद्धतीने व्हायला हवी. या दृष्टिकोनातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या कल्पनेतनं एनईपीच्या बाबतीमध्ये प्रश्न तुमचा उत्तर आमचं हा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात केली. त्याचे जवळपास 6 ते 7 एपिसोड्स आतापर्यंत व्यवस्थितपणे पार पडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेले. आम्ही तज्ज्ञांचे एक पॅनल आहे, त्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये आज अनेक लोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सन्माननीय चांदेकर साहेब असतील, भिसेनजी आहेत, कुलकर्णी आहे, सन्माननीय राव माहेश्वरी साहेब, हे अशा अनेक तज्ज्ञ जे कुलगुरू आहेत, वेगवेगळ्या पोझिशनला त्यांनी काम केलेलं आहे. अशा सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण एक एक टप्पा याच्यातनं पुढे जातोय. आपण मागच्या 15 दिवसांपूर्वी, आपण महिन्यातनं 2दा हा कार्यक्रम घेतो. 15 दिवसांपूर्वी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा संदर्भात मध्ये काही विद्यापीठ निहाय प्रश्न यायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण आता विद्यापीठ निहाय या चर्चेला सुरुवात केलेली आहे. पहिला ज्याच्यातला जो एपिसोड झालेला आहे तो 15 दिवसांपूर्वी पार पडलेला आहे आणि या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठातले सर्व पॅनल, म्हणजे त्यांचे सन्माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, त्यांचे रजिस्ट्रार, अधिष्ठाता आणि विविध स्टॅच्युटरी पोझिशनला काम करणारे सर्व पदाधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. आमचं तज्ज्ञांचं पॅनल उपस्थित होतं आणि विशेष करून मराठवाडा विभागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या एनईपी धोरणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात येत आहेत त्याची सांगोपांग चर्चा झाली आणि मग प्राध्यापकांच्या अनेक समस्यांवरती त्या ठिकाणी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न आमच्या तज्ज्ञांनी केलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती आजचा दुसरा एपिसोड आहे जो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे नांदेड या ठिकाणचे जे सर्व प्राध्यापक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये SRT विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, आमचे मित्र सन्माननीय चास्कर साहेब, प्रकुलगुरू नव्याने नियुक्त झालेले त्या ठिकाणी महाजन सर, त्यांचे रजिस्ट्रार, त्यांचे सर्व अधिष्ठाता यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आपण आज सगळेजण वेळ काढलात आणि हा अत्यंत महत्वाचा उपक्रम यामध्ये आपण सहभागी झालात. त्याचप्रमाणे आमचे जे तज्ज्ञ लोक आहेत, आमचे जे तज्ज्ञ पॅनल आहे त्यामध्ये सन्माननीय चांदेकर सर, राव सर, शिर्के सर, RD कुलकर्णी, भिसेन सर, माहेश्वरी सर हे या ठिकाणी आज जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या बॅक ऑफिसमध्ये आमचे बॅक ऑफिसचे प्रमुख प्रशांत मगर सर आज हे सगळ्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन करतायत, श्री सिनलकर कोऑर्डिनेशन करतायत. मी आपल्या सगळ्यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो आणि मगर सरांना सांगतो की आपण आता या संदर्भामध्ये प्रश्न आणि त्याचे उत्तर या अनुषंगाने आपण पुढे जावं. मला असं वाटतं की या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, सन्माननीय शिर्के सर या बाबतीमध्ये सुरुवातीला थोडंसं बोलतील. साधारणतः पहिले विद्यापीठ निहाय काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊ शकतो आणि मग जनरल प्रश्न एनईपीच्या संदर्भामध्ये असतील ते घेऊ शकतो. कृपया लक्षात ठेवा, विद्यापीठ निहाय केवळ एनईपीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करायचे आहेत. त्यामुळे विद्यापीठातल्या वेगवेगळ्या स्वरूपाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या स्तरावरती ते करायचे आहेत. मात्र आजचा विषय आपला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या संदर्भातला असल्यामुळे कृपया सर्व प्राध्यापक आणि प्राचार्यांना विनंती आहे की त्यांनी प्रश्न उपस्थित करताना कृपया एनईपीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करावे. मला असं वाटतं की आपण आता चर्चेला सुरुवात करायला हरकत नाहीये. मी शिर्के सरांना विनंती करतो की शिर्के सर आपण एक ओपनिंग कॉमेंट द्यावं. त्यानंतर आपण चास्कर साहेबांची 2 ओपनिंग कॉमेंट या बाबतीमध्ये घेऊयात आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तराच्या आपल्या सेशनला सुरुवात करता येईल. सन्माननीय शिर्के सर. नमस्कार. राज्याचे उच्च शिक्षणाचे संचालक आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर, त्यांचे सर्व सहकारी, सुकाणू समितीमधले सर्व तज्ज्ञ मंडळी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि त्यांचे सहकारी आणि त्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातले सर्व प्राचार्य मंडळी जे व्हर्च्युअली जॉईन झालेले आहेत, शिक्षक मंडळी, विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी, नमस्कार. उच्च शिक्षणालय कडून हा एक अतिशय अभिनव कार्यक्रम गेले 2 ते 3 महिने सुरू आहे आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
आपली अंमलबजावणी UG आणि PG प्रोग्रामची 2024-25 पासून अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळीकडे सुरू झालेली आहे. आणि संचालक महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपलं राज्य NEP 2020च्या इम्प्लिमेंटेशनमध्ये अतिशय पुढं आहे, अग्रेसर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर या निमित्तानं काही इम्प्लिमेंटेशन करत असताना काही अडचणी निश्चितच येत असणार आहेत. आणि या अडचणी जेवढ्या लवकर आपल्याला समजतील आणि त्याचं निराकरण जेवढ्या लवकर आपण करू शकू तेवढं आपलं NEPचं इम्प्लिमेंटेशन हे यशस्वी होणार आहे. त्यामुळं मी आपला जादा न वेळ घेता आपल्या सर्वांना अपील करतो की इम्प्लिमेंटेशन करत असताना, स्ट्रक्चर करत असताना, परीक्षा घेत असताना, काही कोर्सेस लॉन्च करत असताना NEPच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, जे GR मधून वेळोवेळी आपल्याला पारित केलेल्या आहेत आणि आपल्या अधिकार मंडळाने काही घेतलेले निर्णय असतील, या सगळ्याची सांगड घालत असताना काही विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात का, शिक्षकांना काही अडचणी येतात का, गव्हर्नन्स करताना काय अडचणी येतात का, परीक्षा घेताना काय अडचणी येतात का, या सगळ्याची सांगोपांग चर्चा आपण सुरू करूया. आपले प्रश्न पर्टिक्युलरली फोकस्ड आणि टू द पॉइंट असावेत, जेणेकरून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेल्या वेळेमध्ये त्याच्यावर चांगल्या पद्धतीने भाष्य करता येईल. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. मी माननीय कुलगुरू तासकर सरांना विनंती करतो, त्यांनी पण आपली ओपनिंग रिमार्क्स द्यावेत. तासकर सर. सर आवाज येतोय? तासकर सर. आय एम ऑडिबल सर? हो हो येतोय सर. नमस्कार. पहिल्यांदा उच्च व तंत्र शिक्षण आपले संचालक आदरणीय देवळणकर सर, त्याचबरोबर सुकाणू समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि माझ्या समवेत माझे प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन, सगळे डीन्स, आमचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सन्माननीय सदस्य डॉक्टर मोरे, त्याचबरोबर उपस्थित जवळजवळ मराठवाडा या विद्यापीठातील स्वामी रामानंद तीर्थ 190 अकॅडमिक काउन्सिलचे माझे सगळे सहकारी, सिनेट मेंबर आणि बोर्ड मेंबर्स, प्राचार्य, सगळ्यांचा मी या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो. खूप चांगल्या रीतीने सगळे या ठिकाणी प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे आणि सन्माननीय मंत्री महोदयांचं पण त्यांना धन्यवाद देतो. संचालक आदरणीय देवळणकर सर, सुकाणू समिती, का एक चांगला उपक्रम आपण सर्वांनी सुरू केलेला आहे. प्राध्यापकांना खरंच काम करत असताना रोज नवीन अडचणी तर येतच राहतात, कारण आपण एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि अडचणी आल्याशिवाय निश्चितपणे त्या सगळ्या स्ट्रेंथन होणार नाही आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आणि तरीही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मला सांगू इच्छितो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, त्यामध्ये प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, डीन्स असतील, खूप चांगल्या रीतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहेत. किंबहुना पुढे जाऊन अजून त्याच्यामध्ये नाविन्य म्हणून एक चांगल्या प्रकारची पुस्तिका या ठिकाणी गायडन्स म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहेत. निश्चित प्रश्न थोडे छोटे असणार आहेत त्यांना, आणि आज त्या प्रश्नांची आपण सोडवणूक करणार आहात. खऱ्या अर्थानं अशा प्रकारची महिन्यातनं हे सगळं सिस्टीम एकदा स्ट्रेंथन होतपर्यंत आपण जर महिन्यातनं एकदा अशी जर मीटिंग निश्चितपणे घेतली तर याच्यामधनं विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा फायदा होईल. काही प्रश्न मी एक आता माझ्या प्रास्ताविकेच्या मध्ये मी थोडंसं त्याच्यामध्ये उहापोह करतो, म्हणजे मग मला परत जास्तीत जास्त प्राध्यापकांचे शंका आपल्याला ऐकायच्या आहेत. माझ्या डोक्यामध्ये काय का सिंगल फॅकल्टीमध्ये थोडंसं आपल्याला अजून वर्कआउट करायला लागणार आहेत. प्रॅक्टिकलच्या बॅचच्या संदर्भामध्ये थोडंसं आपल्याला करायला लागणार आहेत. आणि जो बिहोगचे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी पण थोडंसं आपल्याला या इम्प्लिमेंटेशन काही अडचणी आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपण भविष्यामध्ये निश्चितपणे चर्चा करू. पुन्हा एकदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी आपण हा प्रोग्राम राबवला त्याबद्दल मी आदरणीय मंत्री महोदयांचं आणि सुकाणू समितीचं आणि आपलं उच्च तंत्र शिक्षणाला सगळ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांनी चर्चेला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर.
मी आता सर्व सहभागी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, नांदेड विभागातले सर्व संबंधित घटक यांना विनंती करतो की आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूयात. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी व्हर्च्युअल हँड रेज करावा, जेणेकरून त्यांना आम्ही अनम्यूट करू आणि त्यांनी आपला प्रश्न थोडक्यात विचारावा. प्रत्येकाला संधी देणं आवश्यक आहे. कदम सर, प्रोफेसर कदम म्हणून आहेत. बघा की घडगे पाटील. कदम सर, प्रश्न विचारा सर. मगर सर. हॅलो सर. मगर सर त्यांना हॅलो. परिचय द्यायला सांगा. हॅलो हा सर. सर. मी प्रोफेसर टी ए कदम, नांदेड विद्यापीठ. माझा प्रश्न असा आहे सर, पीजी कोर्ससाठी ऑन जॉब ट्रेनिंग हे सेकंड सेमला ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी ज्यावेळेस सेमिस्टरला येतात तर अप्लाइड विषय पहिल्या 1-2 सेमिस्टरमध्ये अभ्यासलेले नसतात आणि ऑन जॉब ट्रेनिंगसाठी मिनिमम 15 ते 1 महिना त्यांना बाहेर पाठवणं आवश्यक असतं. तर समजा हे थर्ड सेम किंवा फोर्थ सेमला जर शिफ्ट करता येत असेल ऍज अ पॉलिसी, तर मुलाच्या दृष्टिकोनातून एक फायदा होऊ शकेल सर. हॅलो सर. हो हो सर. इतके सर. बोलतो मी. सर प्लीज. जनरली ओजेटी हे पहिल्या 2 सेमिस्टर झाल्यानंतर घ्यावं असं अपेक्षित आहे. पीजी मध्ये 1 वर्ष ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला आणि ओजेटीची जी अंमलबजावणी आहे ती जवळजवळ सगळ्याच विद्यापीठामध्ये अतिशय समाधानकारक झालेली आहे. तर दुसरी सेमिस्टर झाल्यानंतर तिसरी सेमिस्टर सुरू व्हायच्या दरम्यान जो आपल्याला अवधी मिळतो, कालावधी मिळतो, त्यामध्ये ओजेटीची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळं त्याची सुरुवात जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला काही इंडस्ट्री असतील, ऑर्गनायझेशन असतील, सरकारी निमसरकारी कार्यालय असतील, याला आपण दुसऱ्या सेमिस्टरच्या एंडलाच त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायला पाहिजे, जेणेकरून सुट्टीचा जो समर वेकेशन मधला मेजर पार्ट आहे तो आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंगसाठी घेता येईल. आपल्याला आणखी थोडीशी माहिती मी मुद्दाम या निमित्ताने देतो, कदाचित ती तुम्ही पण त्या पद्धतीने त्याची राबवणूक केली असाल. पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, मी पुणे विद्यापीठाचं जरा मुद्दाम नाव का घेतो की त्याने अतिशय विस्तृत पद्धतीने ती प्रणाली डेव्हलप केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंगची प्रणाली अशी डेव्हलप केलेली आहे की सहभागी इंडस्ट्रीज आणि सरकारी ऑफिस जे काय आहेत त्यांचा डेटाबेस तयार करून ठेवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला चॉईस राहील की कुठं आपल्याला जायचं आहे, त्या इंडस्ट्रीला कोणत्या प्रकारचे स्किल्स लागणार आहेत, विद्यार्थ्यांच्याकडे कुठले स्किल आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला इंडस्ट्री चूज करता येईल आणि इंडस्ट्रीला विद्यार्थी चूज करता येईल. अशा प्रकारची प्रणाली जर आपल्याला डेव्हलप करता आली तर एक ऑन जॉब ट्रेनिंगला एक चांगलं ऍक्सेलरेशन आणि चांगली बळकटी मिळेल. परंतु हा अंमलबजावणीचा भाग जो आहे तो दुसऱ्या सेमिस्टरमधून तिसऱ्या सेमिस्टरच्या पूर्वी करणं हे अपेक्षित आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न, कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हँड रेज करा प्लीज. श्याम लेंडावे म्हणून आहे. श्याम लेंडावे, हा विचार आपलं. हा सर, मी SRT विद्यापीठांतर्गत शिवाजी महाविद्यालय रेणापूर इथून बोलतो सर. आमच्या विद्यापीठाने स्ट्रक्चर बनवत असताना बास्केट 4 जे AEC आपल्याकडे आहे, आपण जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण 8 क्रेडिट दिलेलं होतं लँग्वेजसाठी आणि कंपल्सरी इंग्लिशसाठी. परंतु आमच्या विद्यापीठानं त्याला एक्स्ट्रा 8 देऊन 16 क्रेडिट दिलेले आहेत आणि आमच्याकडचे CC ला फक्त 2 क्रेडिट आहेत. तर आपण दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये हा चेंज आमच्या विद्यापीठाने केलेला आहे. हा बरोबर आहे का, हा चालतो का, हा माझा प्रश्न होता. बोलतोय कोणी? हा भिसेन सर बोला. आपण ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स हा कंपल्सरी इंग्लिश आणि SL साठी आपण आपल्या स्ट्रक्चर मध्ये 8 क्रेडिट दिले असताना आमच्याकडे 16 क्रेडिट ठेवलेत सर. लेंडवे आणि सर बोलतोय. लेंडवे सर बोलतोय. हा सर. बोलतोय. सर्वांना नमस्कार. खरं माझं थोडंसं सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की साधारणतः 4 जानेवारी पासून
ही मालिका सुरू झालेली आहे आणि आजचं हे 9वं सत्र आहे. त्याबद्दल मी उच्च शिक्षण विभागाचे आणि मान्य मंत्री महोदयाचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या सत्राला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि प्राध्यापक उपस्थित आहेत. लेंडवे सरांचा प्रश्न असा आहे की व्हर्टिकल 4 जरी ते म्हटले असेल तर ते व्हर्टिकल 5 आहे. व्हर्टिकल 5 ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सचा जो आहे तर त्यामध्ये क्रेडिटचं जे प्रमाण दिलेलं आहे ते त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला आहे. 2 गोष्टी या ठिकाणी नमूद करतो. 20 एप्रिल 23 ला एक आपण बृहत स्ट्रक्चर दिलेला आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये 4 वर्षाच्या कोर्ससाठी ज्या ठिकाणी 176 क्रेडिट आहेत, 3 वर्षासाठी 100. तर आपलं म्यूट झालेलं आहे. सर म्यूट झालंय, म्यूट अनम्यूट करा. भिसेन सर केलंय. मी म्हटलं की आपल्याकडे 4 वर्षासाठी 176 क्रेडिट आहेत, 3 वर्षासाठी 132 क्रेडिट आहेत. पर सेमिस्टर 22 क्रेडिट त्या ठिकाणी दिलेले आहेत. व्हर्टिकल 5 मध्ये ज्या ठिकाणी आपण ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सचा विषय केला आणि सीसीचा उल्लेख केला तर सीसीचा व्हर्टिकल जे आहे ते 6 आहे. सीसी साठी 2 वर्षामध्ये मिळून 4 सेमिस्टरला मिळून 8 क्रेडिट आहेत. तुम्हाला त्याचं प्लेस बदलता येईल. 22 हॉरिझॉन्टल मध्ये तुम्हाला 22 क्रेडिट पर सेमिस्टरला करत व्हर्टिकल मध्ये तुम्हाला खालीवरी त्याची जागा बदलता येईल. परंतु एकूण जे क्रेडिट्स आहेत किमान तर ती किमान आणि कमालपेक्षा पुढे जाणार नाही आणि किमानच्या खाली येणार नाही याची काळजी घ्यायला लागेल. 8 क्रेडिट जे सीसीला आहेत ते सीसीचे आता लेंडवे सरांनी सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे मला पूर्ण आपला तपशील माझ्यासमोर नाही आहे, परंतु त्यांनी असं म्हटलं की केवळ सीसीला 2 क्रेडिट ठेवलेले आहेत. तर 2 क्रेडिट सीसीला ठेवता येणार नाहीत. सीसीला हे 4 सेमिस्टर मध्ये मिळून 8 क्रेडिट ठेवणं हे अनिवार्य आहे. याचा आपण त्या ठिकाणी विचार करावा. बाकी स्थळामध्ये आपण जर बदल केला, सेमिस्टरमध्ये बदल करून त्यात काही इंटरचेंज केला असेल तर त्याला अडचण राहणार नाही. एकूण बृहत जे स्ट्रक्चर आहे 20 एप्रिलचं, त्या बृहत स्ट्रक्चर मध्ये दिलेले श्रेयांक हे आपल्याला किमान त्या ठिकाणी तेवढे घ्यायला लागतील. आणखीन काय अडचण असेल तर विचारायला हरकत नाही. लेंडवे सर. हो सर. आणि आयकेएसच्या बाबतीमध्ये सर लागू करत असताना प्रत्यक्ष फील्डवरती, पण आयकेएसच्या सिलेबसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण दिलेत कंटेंट्स आमच्या विद्यापीठाने. काही मेडिकलच्या संदर्भामध्ये आहे, ॲग्रीच्या संदर्भामध्ये आहे, काही जॉग्राफीच्या संदर्भामध्ये आहे. पण ते शिकवत असताना नेमकं कोणत्या प्राध्यापकाला तो वर्कलोड द्यायचा, किती जणांनी शिकवायचं. बऱ्याच कॉलेजने आपल्याकडे 8-10 लोकांना ते दिलंय वाटून. या संदर्भामध्ये ते एक आहे. आणि मला वाटतं मग आयकेएस पहिल्या सेमिस्टरच्या ऐवजी जर दुसऱ्या सेमिस्टरला ठेवून व्हीईसी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मग एकच ते पॉलिटिकल सायन्स पहिल्या सेमिस्टर मध्ये तर ते डिस्टर्ब होऊ शकत नाही. ही माझी आमच्या विद्यापीठा म्हणून विनंती आहे. लेंडवे सर, 2 गोष्टी स्पष्ट करतो. क्रमांक 1, आयकेएस फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही म्हणतात तो फर्स्ट सेकंडला आणायचा असेल तर तुम्हाला सेकंडचा एक वर घेऊन त्याला खालीवरी काढता येईल, काय अडचण नाही. हा आपल्या विद्यापीठाचा विषय आहे. मी आता म्हटल्याप्रमाणे स्थळ त्या ठिकाणी बदलता येऊ शकतं. परंतु आयकेएस मध्ये फर्स्ट इयरला जे आयकेएस आहे ते आयकेएस जेनेरिक आहे, सब्जेक्ट स्पेसिफिक नाही. ते त्या ठिकाणी जनरल आहे. त्यामध्ये कंटेंट कुठला असावा, तो कुणी शिकवावा, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फॅकल्टीला तो आपल्याला द्यायचा आहे. त्यातला जो तज्ञ असेल त्याला आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे याच फॅकल्टीला तुम्ही तो द्या असं सुकाणू समितीच्या वतीनं सूचित करता येणार नाहीये. तो आपला त्या महाविद्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या फॅकल्टीचा तो विषय आहे. फक्त 2च गोष्टी नमूद करतो. फर्स्ट इयरचं जे आयकेएस आहे ते जेनेरिक आहे. पुढे जे आयकेएस येईल ते सब्जेक्ट स्पेसिफिक आहे, तो त्याच्या कोर्सशी रिलेटेड असेल. ओके. धन्यवाद सर. त्यानंतर अजून कुणाला प्रश्न असतील तर हँडरेज करावा. प्लीज हँडरेज करा म्हणजे आम्हाला अनम्यूट करता येईल. हँडरेज अजून कोणाचं नाहीये. प्रश्न असतील तर कृपया प्रश्नांसाठी हँडरेज करा. आम्हाला अनम्यूट करता येईल आणि आमचे सुकाणू समितीतले तज्ञ सदस्य त्यावर चर्चा करू शकतील.
याचा अर्थ आपण होऊ शकतो की नांदेड विद्यापीठाला प्रश्न नाहीत. प्रश्न नाहीत. सर डॉक्टर राजेश जोशी म्हणून आहेत. जोशी सर विचारा. जोशी सर. जोशी सर अनम्यूट करा. जोशी सर. डॉक्टर अशोक मोटे. सर नमस्कार. हा विचारा सर. सर मी राजेश जोशी, तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव, जिल्हा हिंगोली. बोला सर. सर माझा प्रश्न असा होता, एका विषयामध्ये मिनिमम किती विद्यार्थी असायला पाहिजेत? सायन्स सब्जेक्ट मध्ये फर्स्ट इयरला मिनिमम ऍडमिशन किती असायला पाहिजे एक विषय चालू राहण्यासाठी? हॅलो सर. हॅलो. बोला सर. बोला. तुमचा आवाज येतोय. बोला सर. सर म्हटलं एका विषयाच्या साठी कमीत कमी किती ऍडमिशन्स असायला पाहिजे? एक विषय जर आपल्याला सुरू ठेवायचा असेल महाविद्यालयात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा असेल, तर त्याला मिनिमम ऍडमिशन्स किती असायला पाहिजेत आपल्या एनईपीच्या 2020 पॉलिसीनुसार? तर यामध्ये सर तुम्ही म्यूट झालात. हा सर बोला सर. येतोय आवाज माझा? हा येतो. हो सर. आपण यामध्ये डिव्हिजन किंवा विद्यार्थी प्रवेश वगैरे यावर आता जे आपले प्रचलित निकष आहेत तेच सध्या चालू आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या विभागामध्ये, जसं काही विभागांमध्ये 80 विद्यार्थी संख्येची डिव्हिजन आहे, अमरावती वगैरे, पुणे विभागामध्ये 120 ची डिव्हिजन आहे, किंवा इतर ठिकाणी UG-PG मध्ये अनुदानित ज्या डिव्हिजन प्रचलित आहेत त्याच सध्या हे आहे. तर त्यांची मिनिमम फुलफिलमेंट ही होणं आवश्यक आहे सर प्रवेशितेच्या. त्यानुसारचेच सध्याचे प्रवेश असणार आहे. यावर काम चालू आहे आणि ते लवकरच आपल्याला, म्हणजे थिअरीच्या बॅचेस काय किंवा प्रॅक्टिकलच्या बॅचेस काय असावी याच्यावर सुकाणू समिती वर्क करते. शासनाबरोबर याच्यावर चर्चा चालू आहे आणि लवकरच त्या संदर्भामध्ये सर काही निर्णय अपेक्षित आहे. तुर्तास मी एवढंच सध्या सांगू शकतो. थँक्यू सर. त्यानंतर मोते सर. हॅलो. हा विचारा सर. मोते सर हा विचारा. मी प्राध्यापक अशोक मोठे बोलतो, शिवाजी महाविद्यालय रेणापूर. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये एनईपीचा पॅटर्न जर पाहिला तर काही बहुतांश विद्यापीठामध्ये 60-40चा पॅटर्न आहे, परंतु आमच्या विद्यापीठाने तो 80-20चा पॅटर्न स्वीकारलेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये एक समान पॅटर्न असला पाहिजे. बहुतांश विद्यापीठांनी जर 60-40चा पॅटर्न स्वीकारलेला असेल तर तो या विद्यापीठामध्ये सुद्धा 60-40 असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि क्रेडिटच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर आमच्याकडं फर्स्ट इयरला सामाजिक शास्त्राचे जे पेपर आहेत ते 2 क्रेडिटचे येतं आणि कॉमर्सचे पेपर आहेत ते 4 क्रेडिटचे येतं. तर त्यामध्ये पण सारखेपणा दिसून येत नाही. तर त्याबद्दल काय म्हणजे शासनाची भूमिका असेल किंवा ही राबवण्यामध्ये कसा एकत्रितपणा येईल? विद्यापीठाची स्वायत्तता आहे, पण 80-20 हे चुकीचे आहे. 80 एक्सटर्नल 20 इंटरनल हे चुकीचं आहे. हे 60-40 जो आहे किंवा 50-50 असं साधारणपणे अपेक्षित आहे. मग त्याच पद्धतीने ते 60-40 असलं पाहिजे ही माझी वैयक्तिक अगदी घेतलं पाहिजे तसं. नाही तर त्या एनईपीची माती होईल त्या एनईपीची. आणि पेपर सिस्टीम मध्ये सुद्धा आमच्याकडे फर्स्ट इयरला सोशल सायन्सेसचे पेपर हे 2 क्रेडिटचे, ऍक्च्युअल 4 क्रेडिटचे पाहिजेत ते. बरोबर. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न दीपक मोरतळे.
होतोय सर, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करा आपल्याला. बोला सर. आवाज येतोय सर? येतोय बोला सर. हा सर, ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आमच्या विद्यापीठाचा आहे तो अत्यंत कमी आहे आणि एनएपी मुळे तो फार वाढण्यास मदत होऊ शकेल इफेक्टिव्हली जर इम्प्लिमेंट झालं ते एनएपी. तर यासाठी मार्गदर्शन मिळावं. कसला रेशो कमी आहे म्हणाला? ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER विद्यापीठाचा फक्त 18% आहे. बरोबर आहे ना, मग त्याला काही सुंदर इनोव्हेटिव्ह कोर्सेस तुम्हाला स्वायत्तता आहे, त्या पद्धतीने तुम्ही जर नवीन निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट केलं तर GER निश्चित वाढेल ना. पण त्यासाठी काम करावं लागेल. करिक्युलम जो आहे तो नव्याने आणि वेगळे कोर्सेस जे नेहमीचे जे आपले ट्रॅडिशनल कोर्सेस ते आता मागे पडत निघालेले आहेत. त्यामुळे नवीन ज्या गोष्टींचा वेध घेऊन जर चांगले कोर्सेस निर्माण केले तर GER निश्चित वाढेल आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं त्याचं सेन्सिटायझेशन करावं लागेल. हो, बरोबर आहे सर. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू सर. ओके, धन्यवाद सर. तुमचा प्रश्न बापू थोरात म्हणून आहेत. थोरात सर, आपला प्रश्न विचारा. हा, गुड मॉर्निंग सर. सर, माझे प्रश्न असा आहे सर. आता विद्यापीठाने स्किल आणि वोकेशनल कोर्सेस चालू केलेले आहेत, पण समजा महाविद्यालयाच्या लेवलवर विद्यार्थ्यांना काही 2-2 क्रेडिटचे कोर्सेस चालू करायचे असतील विद्यापीठाच्या जो रेग्युलर सिलेबस आहे त्या व्यतिरिक्त, तर त्याची प्रक्रिया काय असेल? तुमचं नाव? प्रक्रिया काय नेहमीच्या कोर्सेसची जी आहे ना, अकॅडमिक काउन्सिल मधून मान्यता घेणे. तुम्ही ते बनवून अकॅडमिक काउन्सिल मधून मान्यता घेतली पाहिजे, संपलं, तेवढंच आहे. प्रक्रिया तीच असते ना सगळ्याच कोर्सेसला. सर, ते फीज वगैरे चार्जेस वगैरे मागतात, तर त्याचं काय करायचं? नाही, चार्जेस आता विद्यापीठाने काय पर क्रेडिट तुमचे काय जर ठरवलं असेल तर त्या पद्धतीने असेल. तुम्ही स्वायत्त महाविद्यालय जर असाल तर स्वायत्तता आहे तुम्हाला, तुम्ही तुमचे स्वायत्त नाही, ॲफिलेटेड आहे सर. मग ठीक आहे, मग विद्यापीठाने जे कोर्सेसला क्रेडिटला चार्ज करतात तेच राहणार आहेत ते. बोलू मध्ये 1-2 प्रोजेक्टचं काम चालू आहे डिजिटल युनिव्हर्सिटीचं. हॅलो, पुढचा प्रश्न आहे सर, डॉक्टर अमोल लाटे. लाटे सर, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करा सर. हो, केलं सर. नमस्कार सर, मी प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे, शिवनेरी महाविद्यालय शिरवांतपाळ, जिल्हा लातूर या ठिकाणाहून बोलतोय सर. माझा प्रश्न असा आहे सर की एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण सांगितलं की बॅच साईजच्या बाबतीमध्ये शासनाचा धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे सर की प्रॅक्टिकल एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये विशेषतः आपण पर सेमिस्टर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन घेतोय आणि त्याचा परिणाम असा होतोय सर की विंटर आणि समर या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर थेरी आणि प्रॅक्टिकलची एक्झामिनेशन घेणं एवढंच काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जे आहे ते होत आहे आणि प्रॅक्टिकलचं जे काही शेड्यूल आहे ते प्रॅक्टिकलचं शेड्यूल, थेरीचं शेड्यूल याचा विचार जर केला तर खरंच टीचिंगला किती दिवस आपल्याकडे मिळतील हा देखील त्या ठिकाणी जो आहे तो चिंतेचा विषय बनलेला आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं शेड्यूलच्या बाबतीमध्ये काय विचार करता येईल का? ॲन्युअली आपण पूर्वीच्या CBCS पॅटर्नमध्ये ज्या पद्धतीने घेत होतो ते घेता येतील का, अशी विनंती आहे. तर बोलते कोणी? मला वाटतं हा प्रश्न विद्यापीठाच्या टाइम टेबल वगैरेशी संबंधित आहे. येस सर. अकॅडमिक कॅलेंडर स्वतःच तयार करून त्या पद्धतीने विद्यापीठाने व्यवस्था करावी, बाकी काही अडचण नाही. विद्यापीठ स्तरावरचं हे असल्यामुळे विद्यापीठाने त्याबाबत निर्णय घेणं अपेक्षित आहे. लाटे सर, हा तसा प्रश्न आपला NEP मुळे निर्माण झाला असं वाटतं का आपल्याला? नाही सर, NEPचा तसा विषय नाही, पण शेड्यूल म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आहे स्केलेटन आपल्याला स्पेसिफिक सांगितलेलं आहे की आजच्या सेशन मध्ये NEP वरचे जे प्रश्न असतील ते आपण विचारावी. हा रुटीन आपला दैनंदिन प्रशासनाचा विषय आहे, तो आपण विद्यापीठाशी बोलून करून घ्या. हो सर, स्केलेटन असल्यामुळे विचारला NEPचा, बाकी काही नाही त्याच्यात. ओके,
त्यानंतर डॉक्टर अंबादास कदम सर. कदम सर, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करा सर. सर अनम्यूट करा. सर अनम्यूट करा. कदम सर. हा बोला सर. हॅलो. हा येतोय आवाज. बोला सर. हा सर्वांना नमस्कार. नमस्कार. बोला सर. दवाखान्यात येत का? हॅलो. हा सर. बोला बोला बोला. प्रश्न विचारा सर. बोला. हा सर. खरं तर महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन हे राष्ट्रीय म्हणजे NEP 2020ची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू केलेली आहे. अंमलबजावणी करत असताना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला जातोय. हे खरंच म्हणजे शासनाचं अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या बैठकीला सर्व सन्माननीय सुकाणू समितीचे सदस्यही आहेत. परंतु सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 1 वर्षापूर्वी झालेली आहे आणि अनेक प्राध्यापकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. तर ते महत्वाचे प्रश्न आहेत वर्कलोडच्या संदर्भामध्ये. जसं आपण आता उल्लेखही केला की सायन्स फॅकल्टीमध्ये विशेषतः बॅचेसच्या संदर्भामध्ये 1 वर्ष होऊन गेलेले आहे. आपण NEP सुरू केलेली आहे. आता सेकंड इयर कडे आपण जात आहोत. तर सेकंड इयरला प्रॅक्टिकलच्या बॅचेस किती राहतील? 1 वर्ष झाले आपण पूर्वीप्रमाणेच बॅचेस पाडलेले आहेत. आता सेकंड इयर मध्ये काय स्थिती राहील याची संदिग्धता सर्व प्राध्यापकांच्या मनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, जसे आपल्याकडे काही CCC कोर्सेस असतील, इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, IKS असेल, जनरल इलेक्टिव्ह असेल आणि SEC आहेत. जसं पूर्वी SECचा वर्कलोड महाराष्ट्र शासन गृहीत धरत नव्हतं. आता सर्व प्राध्यापकांच्या मनामध्ये हीच संदिग्धता आहे की हे सर्व जे कोर्सेस आहेत जे दिलेले आहेत NEP मध्ये, याचा वर्कलोड कन्सिडर होणार आहे का नाही. आणि कदाचित हा कन्सिडर वर्कलोड होणार नाही म्हणून जसं की आता एक प्रश्न उपस्थित झाला होता नांदेड विद्यापीठामध्ये की CCCचे 8 क्रेडिट कमी करून फक्त 2 क्रेडिटवर आणलेला आहे आणि ते क्रेडिट दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत. परंतु तिथं जर हे क्रेडिट आपण ठेवले आणि ते जर क्रेडिटला वर्कलोड कन्सिडर केला तर ज्या शिक्षकाला तो वर्कलोड कमी पडेल तिथं तो वर्कलोड आपल्याला नक्कीच त्या महाविद्यालयामध्ये देता येईल. आणि म्हणून ही जी संदिग्धता आहे यावर थोडंसं स्पष्टीकरण केलं तर हे बरं होईल असं मला वाटतं. आणि स्ट्रक्चरमध्ये किती फ्लेक्झिबिलिटी आहे विद्यापीठांना ते बदलण्याची, हाही थोडासा मार्गदर्शन करावं. धन्यवाद. तर बोलू का? बोला. हा सर बोला. हा बोला सर. तर करिक्युलम स्ट्रक्चर बद्दल जे आहे, तर क्रेडिटचं जे पॅटर्न आहे ते बदलण्याचा अधिकार विद्यापीठाला नक्की नाही आहे. म्हणजे ज्या व्हर्टिकल्सला जितकी क्रेडिट दिलंय, मेजर मायनर बाकीचे व्हर्टिकल्स, ते तेवढे कायम ठेवूनच बाकी तुम्हाला तुमचं इम्प्लिमेंटेशन करायचं. ते करिक्युलम स्ट्रक्चर बदलता येणार नाही. इम्प्लिमेंटेशनला तुम्हाला काही पहिलं सेमिस्टर, दुसरं सेमिस्टर, तिसरं सेमिस्टर, चौथं जे असेल ते तुम्हाला ते करता येईल त्यातलं त्यात. एक नंतर वर्कलोडच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, तर वर्कलोडच्या संदर्भातला विषय असा आहे की रिपोर्ट कमिटी लागली होती, त्याचा रिपोर्ट तयार झाला आहे, तो शासनाकडे आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये जे रिपोर्ट येईल ते इन द क्लासरूम आणि आउट ऑफ द क्लासरूम असे 2 भाग आपल्या याच्यामध्ये पण आहेत. त्या प्रकारचं वर्कलोडची विभागणी करण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी. एकदा तो रिपोर्ट आला की खूप शंका आपल्या मनात राहणार नाही. पण क्लिअर करण्याच्या दृष्टीने सांगतो, सातोपे कमिशनच्या UGC मध्ये 40 तास आठवड्याचे प्राध्यापकांना म्हटलंय, त्याच्यामध्ये 30 तास अधिक 10 तास अशी विभागणी केलेली आहे. म्हणजे 30 तास जे आहे इन द कॅम्पस शुड बी प्रेझेंट 30 तासासाठी असं आहे, आणि 10 तास मग बाकी रिसर्च वर्क, करिक्युलम, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्या करायचं असेल त्याच्यासाठी आहेत. असाच वर्कलोडचं काउंटिंग हे याच पद्धतीने आपल्या वर्कलोडच्या कमिटीने केलेलं आहे. ते पुढे त्याच्यावर काम चालू आहे. ते आल्यानंतर आपल्याला ते क्लिअर होईल. त्यामुळे तोपर्यंत मात्र आपल्याला जी ऑटोनॉमी आहे त्या पद्धतीने ते करावं. धन्यवाद सर. त्यानंतर डॉक्टर विजय कुलकर्णी सर. कुलकर्णी सर, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. आत्ता एका प्रश्नाचं उत्तर देताना आदरणीय बिसेन सर असं म्हणाले, कदाचित माझ्या ऐकण्यात गल्लत झाली का मला लक्षात येत नाही, की IKS हे जेनेरिक आहे असं बिसेन सर म्हणाले. बरोबर आहे.
IKS आणि जेनरिक स्वतंत्र पार्ट आहेत असं मला वाटतंय. कारण IKS हे सर्वच फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला कॉमन सब्जेक्ट आहे आणि जेनेरिक अदर दॅन फॅकल्टी सब्जेक्ट आहे. सर गल्लत करतात. हा हा अर्थ असा IKS जेनेरिक याचा अर्थ सब्जेक्ट स्पेसिफिक नाही. त्या IKS मध्ये गणित येईल, सायन्स येईल, समाजशास्त्र येईल, अर्थशास्त्र येईल, लोकप्रशासन येईल, असा सगळा मिळून एकत्रित असलेला IKS तो जेनेरिक IKS येईल. त्याच्यामध्ये स्थापत्य त्यामध्ये मूर्तिकला येईल. हा झाला हो 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 जेनेरिक. आणि सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे इतिहासाचा असेल तर इतिहासाशी रिलेटेड असा तो अर्थ आहे. ओके ओके यस यस सर यस सर ओके धन्यवाद धन्यवाद. डॉक्टर लक्षेटे रत्नाकर सर आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार सर. बोला सर. माझा प्रश्न श्याम लेंडवे सरांच्या प्रश्नाशी संबंधित आहे. आणि आता आपण उत्तर देताना असं म्हटलं की जे व्हर्टिकल्सला जेवढे काही क्रेडिट्स दिलेत तेवढे क्रेडिट्स बदलण्याचा अधिकार विद्यापीठांना नाही. मग आता आमच्याकडे तर सीसीचे 8 क्रेडिट ऐवजी 2 क्रेडिट घेतलेत. फर्स्ट इयरला आमच्याकडे सीसी घेतलेलंच नाही आणि आता सेकंड इयरला 2 क्रेडिट आलेत. अशा पद्धतीने जर आमच्याकडे मुलगा NEP मधून जर डिग्री करून बाहेर पडला तर त्याला भविष्यामध्ये अडचणी येतील का येणार नाहीत? सर बोलताय? नाही झालं सर. मला वाटतं मगाशी बिसेन सरांनी सांगितलेलं आहे की व्हर्टिकल्स जे दिलेले आहेत आणि त्याचं क्रेडिट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याला जास्त स्कोप नाही आहे. तर हा जो स्कोप नाही आहे त्याची खातरजमा किंवा त्याचं काय आहे ते त्या विद्यापीठ स्तरावर ते करतील. विद्यापीठाचे सर्व सन्माननीय मंडळी बसलेले आहे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. तर तो CCचा असेल किंवा AECचा होता तो मगाशी. AECला तिकडं ट्रान्सफर झाले असं. तर या दोन्ही गोष्टी त्यांच्या स्तरावर ते पाहतील. शासन स्तरावर महाराष्ट्र राज्य स्तरावर बोलायचं झालं तर 20 एप्रिलचा जो GR आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट सगळ्या क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकलचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि तसं जाणं ते अपेक्षित आहे. आमच्याकडे तसं झालं नाही. त्यामुळे मुलं आता डिग्री घेतात तर त्यांना फ्युचरमध्ये काही अडचण वगैरे डिग्रीचा काही मोठा प्रश्न काही येणार नाही आहे. तो इंटरनल भाग आहे. डिग्री ही होऊन जाईल ती डिग्री. फक्त कुठल्या विषयाचं ज्ञान किती मिळणार एवढाच विषय आहे तो. म्हणजे AECचं जास्त ज्ञान मिळणार आणि CCचं कमी आहे. कारण आपण मेजर जे कोर्सेस कोर कोर्सेस आहेत तिथं कुठं कॉम्प्रोमाइज करत नाहीये. त्याला आपण जातोय आणि तुम्ही पाहिलं असेल तर त्या 20 एप्रिलच्या GR मध्ये मेजर कोर्स कुठल्याही मराठी असेल, हिंदी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल त्याला किती क्रेडिट्स पाहिजे आहेत ते फिक्सच राहतात. त्यामुळं तिथं काही अडचण तशी येणार नाहीये. आणि आता केवळ फर्स्ट इयर सुरू झालेलं आहे. जर काही अडचण जरी असेल तर ती आता सेकंड इयर थर्ड इयर मध्ये ती दुरुस्त करता येऊ शकते. कारण तुम्हाला इंटरनल चेंजेस करायला वाव त्या ठिकाणी आहे. ते विद्यापीठ करेल. त्यानंतर पुढचा प्रश्न डॉक्टर D.M. मोरे सर. मोरे सर आपला प्रश्न विचारा. मोरे सर. डॉक्टर मोरे. त्यानंतर जाधव सर. जाधव सर. सर विचारा. नमस्कार सर सर्वांना. अगोदर धन्यवाद सर की अतिशय चांगल्या विषयावर आपण आज इथे चर्चा करतोय. सर माझा एक प्राचार्य म्हणून मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा सर. NEP आपण अतिशय चांगलं इम्प्लिमेंट केलंय. आमचं विद्यापीठ सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक विचार करून आम्ही पुढे जातोय. परंतु सर असं लक्षात येतंय की विद्यार्थ्यांची मानसिकता काय कळायला मार्ग नाही. परंतु आमच्या विद्यापीठामध्ये जेव्हा आम्ही ऑब्झर्वेशन केलं तेव्हा असं लक्षात येतं की फर्स्ट सेमिस्टरचा फक्त एक जवळपास 12 ते 15% रिझल्ट लागलाय सर. एक. आणि नंबर 2 आता सेकंड सेमिस्टरला मुलं किती जणांनी फॉर्म भरले याचा जर विचार केला तर फर्स्ट सेमिस्टर पेक्षा जवळपास 40% विद्यार्थ्यांनी कमी फॉर्म भरलेले आहेत.
आता सेकंड इयर झाल्यानंतर मुलं जेव्हा म्हणजे सेकंड सेमिस्टर झाल्यानंतर सेकंड इयरला ऍडमिशन घेतील, तर मी काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी सुपर कॅरी ऑन हा एक प्रकार आहे NEP मध्ये, असं काही जणांचं बोलणं झालंय. मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नसल्यामुळं माझं मत असं आहे की सर, आता हे जे लोक आम्ही सगळेच जण म्हणजे प्राध्यापक सुद्धा पुढच्या वर्षीपासून या काळजीत आहेत की आता ऑप्शनल 1, 2, 3 म्हणजे आपण जे घेणार आहे तर पुढच्या वर्षीपासून आपण एक ऑप्शन कमी करणार, 2च ठेवणार, एक मेजर आणि मायनर राहणार, नंतर त्यातला एकच तो मेजर घेणार पुढे. म्हणजे काही विषयाला जर विद्यार्थी राहिलेच नाही तर याच्याकरता शासनाची काही पॉलिसी आहे का? कारण सर पुढच्या वर्षी जर समजा एक 100-200 मुलं जर समजा दुसऱ्या वर्गात आले, त्याच्यातले किती किती मुलं डिव्हाइड करायचे? कारण शासनानं NEP इम्प्लिमेंट करून सुद्धा अजूनही वर्कलोडची प्रोसेस काय आहे हे सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, वर्कलोड जे जुनं आहे ते आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्राह्य धरल्या जाईल, परंतु जर विद्यार्थ्यांची संख्याच दिवसेंदिवस जर कमी होत गेली तर मग आपण या इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठे कमी पडतो का? विद्यार्थ्यांची मानसिकता या NEP मध्ये न शिकण्याची होत चालली आहे, थोडीशी भीती वाटते सर, असं माझं मत आहे. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते सांगावं प्लीज. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबरोबर शिक्षकांच्याही मानसिकतेचा विचार करावा लागेल ना. म्हणजे बिलकुल आपण 100% सर, करावंच लागेल. हा, मुलं का बाहेर पडतायत हा चिंतेचा विषय जसा विद्यार्थ्यांच्या बाबतीत, जसं शिक्षकांनी विचार केला पाहिजे. काम बसत नाहीयेत ते वर्गात, काय आपल्या सिलेबस मध्ये कमतरता आहे की आपल्या कोर्स मध्ये कमतरता आहे, त्याच्यावर काहीतरी काम होणं गरजेचं आहे ना. आणि NEP मला असं वाटतं की ते प्रोव्हाइड करते आहे की नाविन्यपूर्ण गोष्टी सिलेबस मध्ये आणणं आणि समाज किंवा इंडस्ट्रीला जे अपेक्षित आहे रोजगाराच्या दृष्टीने त्या गोष्टी त्या करिक्युलम मध्ये येत आहेत की नाहीत. तर त्यामुळे ते तशा पद्धतीने अट्रॅक्ट करावं लागेल मुलांना. सर हा सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे सर, फक्त एका विद्यापीठाचा नाही असं मला वाटते सर. नाही, बरोबर आहे ना. म्हणून तर त्याच्यामध्ये म्हणलं आपल्याला ना की काहीतरी म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणूनच ती NEP ची स्टिअरिंग कमिटी केली आहे ना. त्याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतोच आहे आपण. नवीन नवीन कोर्सेस तुम्ही क्रिएट करा, बंच ऑफ कोर्सेस ज्याला आपण बुके म्हटलेले आहे, त्या नवीन त्या विद्यार्थ्यांना मेजर बरोबर मायनर बरोबर इतर जे काही स्किल बेस्ड गोष्टी या सातत्यानं चांगल्या पद्धतीने जर आणल्या गेल्या तर मला नाही वाटत आपण त्यांना अट्रॅक्ट करू शकू. सर आपण NEPचं इम्प्लिमेंटेशन करतोय हे जनरली आपले जे ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत BA BCom BSc चे, याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विद्यार्थ्यांचा एवढा बदललाय की फक्त BBA BCA BCS चा विद्यार्थ्यांचा कल वाढलाय. याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे सर. सबमिशनला कोणतं सबमिशन? जाधव सर. हा सर. दोन गोष्टी नमूद करतो. क्रमांक 1, आपण म्हणता तसं BBA BCA कडे विद्यार्थ्यांचा कल वाढलाय हे आपलं म्हणणं 100% बरोबर आहे. त्याचं कारण की त्यांना असं वाटतं की तिथे गेल्यानंतर काही ना काहीतरी जॉब मिळेल, असं विद्यार्थ्यांचं मत आहे. तर त्यासाठी आता सन्मान्य अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे जर आपल्या पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये जर त्या प्रकारचा दर्जेदार अभ्यासक्रम निर्माण केला आणि विद्यार्थ्यांना त्या प्रकारचे स्किल कोर्सेस जर त्या ठिकाणी दिले, त्यातून त्याला वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळेल, नवीन काहीतरी त्याला मिळेल, तर विद्यार्थ्यांचा ओढा हळूहळू त्या ठिकाणी वाढेल. हा नंबर 1 विषय. नंबर 2, निकालाचा आपण जर म्हटला तर आपण फर्स्ट इयरचा निकाल आता फर्स्ट सेमिस्टरचा आपण मांडला. खरं पाहता फर्स्ट सेमिस्टरच्या निकालाबद्दल आपणही सन्मान्य प्राचार्य आहात, आपल्याला माहित आहे की मागच्या अनेक वर्षाचं जर आपण काढलं तर फर्स्ट सेमिस्टरचा निकाल हा तसा तुलनात्मक कमीच येतो. त्याचं कारण की निकाल तसाच प्रत्यक्षामध्ये तो सेकंड सेमिस्टरच्या नंतर हा वस्तुस्थितीमध्ये आपल्या समोर येतो. ATKT फर्स्ट इयरला त्या ठिकाणी असल्यामुळे ती त्या ठिकाणी कॅरी ऑन मध्ये तो पुढे जातो. दुसरा प्रश्न आपण विचारला की NEP मध्ये काही कॅरी ऑनचं धोरण आहे का, तर NEP मध्ये कुठलंही असं कॅरी ऑनचं धोरण त्या ठिकाणी नाही आहे. नंबर 3, आपण वर्कलोड बद्दल म्हटलं तर वर्कलोड बद्दलची स्थिती अशी आहे सर की इतकं व्हेरिएशन महाराष्ट्रभरात. आता वर्कलोडची एक समिती होती, उपगट होता, त्यांनी अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये मग प्रॅक्टिकलच्या बॅच साईजचा जर विचार केला तर प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळं धोरण होतं. म्हणजे अगदी मुंबई विद्यापीठाचा विचार केला तर फर्स्ट इयरला एखाद्या विषयाची बॅच साईज 15 आहेत, एखाद्या विषयाची 20 आहेत, एखाद्या विषयाची 12 आहे. सेकंड इयरला आल्याच्या नंतर सर्वांसाठी 15 आहे. एका विद्यापीठामध्ये एक आहे तर कुठेतरी दुसऱ्या विद्यापीठामध्ये ती बॅच साईज 25 आहे. म्हणून आता मगर सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे
सध्याच्याला जुन्या पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनंच आता सध्याच्या स्थितीमध्ये आपण कार्यभार देतो आहोत. परंतु त्याच्यावर वर्कलोड कमिटी काम करते, शासनाकडे ते ड्राफ्ट सादरही झालेला आहे. जवळच्या कालावधीमध्ये गाईडलाईन्स त्या ठिकाणी येतील. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी कदम सराला देखील, अंबादास कदमांनाही सांगतो, आता ते स्वाभाविक आहे, ते संघटनेचे नेते असल्यामुळे त्यांना चिंता असणारच आहे की प्राध्यापकांच्या वर्कलोडची. त्यामुळे वर्कलोड बद्दल कदम सरांना सांगतोय, अंबादास कदमांना, की वर्कलोड कोणाचाही कमी होणार नाही. किंबहुना अंबादास कदम सर ज्यावेळेस NEP थर्ड इयरला जायच्या स्थितीमध्ये जाईल ना, त्यावेळेस संघटना या भूमिकेमध्ये येईल की आता कार्यभार वाढलेला आहे, आता आम्हाला तुम्ही कर्मचारी द्या. हे काय की चालू आहे गरम व्हायला, ही वस्तुस्थिती होणार आहे. हे चालू आहे काय चालू आहे? चालू आहे, बंद करा काय आहे? मॅडम कोण बोलतंय? चला घ्या, मगर सर घ्या पुढे. पुढचा प्रश्न डॉक्टर DN मोरे. मोरे सर, प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार, बोला सर. सुकाणू समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण गेल्या काही एपिसोडच्या माध्यमातून या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून थेट स्टेक होल्डर्सची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामधून खऱ्या अर्थानं इफेक्टिव्ह आपल्या NEPचं इम्प्लिमेंटेशन होण्याच्या दृष्टीने एक अधिकचं पाऊल पडलं आहे असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. विद्यापीठाच्या संदर्भानं एक 3-4 मुद्दे मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. ते प्रश्नाच्या स्वरूपामध्येही आहेत आणि ते सजेशनच्या स्वरूपामध्ये आहेत असं मी या ठिकाणी म्हणेन. पहिला मुद्दा माझा असा आहे की सिंगल फॅकल्टी काही कॉलेजेस आहेत आमच्या रिजनमध्ये. आमच्या लेवलवरती विद्यापीठाच्या पातळीवरती त्यांचं काय करायचं ते आम्ही निर्णय यावर्षी केला. परंतु एक युनिफॉर्म अशा पद्धतीचा एक पॉलिसी मेकिंगचा डिसिजन त्या सिंगल फॅकल्टी कॉलेजेसमध्ये जेनरिक इलेक्टिव्हचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्यासाठी म्हणून सुकाणी समितीनं घ्यावा अशी माझं पहिलं सजेशन आहे. नंबर 2, जी काही मिनिमम एनरोलमेंट आहे, कारण सेकंड इयरला आता विद्यार्थी आपले मेजर आणि मायनर अशा पद्धतीचं आपलं डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ऑप्ट करावं लागणार आहे. सेकंड इयरमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस मेजर सब्जेक्ट ऑप्ट करतील त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची मिनिमम एनरोलमेंट किती असावी इन व्ह्यू ऑफ कन्सिडरेशन ऑफ वर्कलोड. तर त्याचं एक डिफाईन मला वाटतं जूनच्या अगोदर GRच्या माध्यमातून करण्याची स्ट्रॉंग रिकमेंडेशन माननीय करमळकर साहेब आणि त्यांच्या सगळ्या समितीनं करावी अशी मी विनंती करतो. कारण सध्याच्या एक्झिस्टिंग पोझिशनमध्ये अर्बन एरियामध्ये 24 ही इनटेक आहे मिनिमम एनरोलमेंट आणि रुरल एरियामध्ये 10 आहे. त्यामध्ये आपल्याला जी काही मध्यंतरी आपली चर्चा झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपल्या बैठकीमध्ये, त्या पद्धतीनं आपण तो निर्णय करून त्याची अंमलबजावणी करावी. ही दुसरा माझा मुद्दा. तिसरा मुद्दा, आमचे काही सहकारी प्रॅक्टिकल बॅचच्या साईजमध्ये ऑलरेडी बोललेले आहेत, त्या संदर्भानंही सुकाणू समितीनं निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी जूनच्या आसपास करावी असं माझं तिसरं सजेशन आहे. आणि चौथं सजेशन म्हणण्याच्या पेक्षा आमच्या विद्यापीठानं करिक्युलमचं रिडिझायनिंग करण्याच्या संदर्भामध्ये एक थोडा वेगळा प्रयोग यावेळेस केला. प्रयोग या पद्धतीचा केला की जनरली आपण सिलेबी डिझाईन करतो आणि त्यानंतर वर्कशॉप करतो, म्हणजे इम्प्लिमेंटेशन करण्यास सुरुवात झाल्याच्या नंतर करतो. यावेळेस करिक्युला डिझाईन होण्याच्या अगोदर त्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या चेअरमननी वर्कशॉप घेतले आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून स्टेक होल्डरचे, मग तिथं विद्यार्थी होते, प्राध्यापक होते त्या विषयाचे, त्यांच्याकडनं इनपुट्स घेऊन त्यानंतर BOSच्या मीटिंग लावून या पद्धती बाहेरचे काही तज्ज्ञही त्याच्यामध्ये बोलून सिलेबी डिझाईन केलेला आहे. मला वाटतं या विद्यापीठाचं हे करिक्युलाचं रिडिझायनिंग करण्याच्या संदर्भामध्ये पडलेलं एक अधिकचं पाऊल आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. आता थोडं क्रेडिट स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये माननीय सिरके साहेबांनी काही मुद्दे उपस्थित केले, माननीय बिशेन सरांनी आणि मुरलीधर चांदेकर सरांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केले. मी जरा एक 3 मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. क्रेडिट स्ट्रक्चर 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयामध्ये पॉईंट नंबर 3 मध्ये जी दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन टोटोमध्ये करायचं की नाहीये या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं 13 मार्च 2024 मध्ये एक 2 पेजेसचा एक शासन निर्णय माननीय बाविस्कर साहेबांच्या सहीनं या ठिकाणी निर्गमित केला आणि त्या 13 मार्च 2024च्या शासन निर्णयातील पॅरा 1 मधला 3 नंबरचा पॉइंट मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो आणि त्या पद्धतीनं
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलनं आणि जी काही क्रेडिट स्ट्रक्चर बनवण्याच्यासाठी जी समिती गठीत केलेली होती त्यांनी या 2 मुद्द्याचा सहाय्य घेत जे निर्णय केलेले आहेत तो मुद्दा या पद्धतीचा द ब्रॉड गाईडलाईन्स ॲज गिवन इन पॉईंट नंबर 3 regarding total credit requirements during the tenure of the UG degree program for various verticals such as major, minor, GE, VEC, SEC, AEC, VEC, IKS, OJT, FP, CEP, CCRP should be followed. Should be followed या शब्दाचा सरळ अर्थ आहे should indicates only suggestion, not compulsion or obligation. विद्यापीठावरती हे ऑब्लिगेशन नाही आहे, कंपल्शन आहे. GR मध्ये जो शब्द शुड बी फॉलोड आलेला आहे त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो आणि अकॅडमिक काउन्सिलनं या शुड बी फॉलोडचा आधार घेत विद्यापीठाच्या व्हर्टिकल्स मध्ये 22 कुठेही कमी केलेले नाहीयेत, 132 ला कुठेही छेद दिलेला नाहीये आणि त्या पद्धतीनं को करिक्युलर कोर्सेसचे क्रेडिट्स 8 वरून 2 आणत असताना बाकीच्याही विद्यापीठांना युनिफॉर्म अशा पद्धतीचं हे क्रेडिट स्ट्रक्चर ठेवलं का याचाही आढावा घेतला आणि त्याचा एक मी थोडा उल्लेख या ठिकाणी करू शकतो. पुणे युनिव्हर्सिटीनं CC ला 4 ठेवलेले आहेत, सोलापूर विद्यापीठाने CC ला 4 क्रेडिट ठेवलेले आहेत, अमरावती युनिव्हर्सिटीनं CC ला 3 क्रेडिट ठेवलेले आहेत, कोल्हापूर युनिव्हर्सिटीने जिथं सिरके सर स्वतः होते तिथं कोल्हापूर युनिव्हर्सिटीने CC ला फक्त 2च क्रेडिट दिलेले आहेत, नागपूर युनिव्हर्सिटीने 8 क्रेडिट दिलेत, मुंबई युनिव्हर्सिटीने 8 क्रेडिट दिलेत, जळगाव विद्यापीठाने 8 क्रेडिट दिलेले आहेत, औरंगाबाद विद्यापीठाने 8 क्रेडिट दिलेले आहेत, नांदेड विद्यापीठाने 8 क्रेडिट दिलेले आहेत आणि आदरणीय RD कुलकर्णी समितीनं ते 8 क्रेडिट सजेस्ट केलेले होते. त्यामुळं माझी सुकाणू समितीला या पद्धतीची विनंती अशी आहे की हे क्रेडिट स्ट्रक्चर हे युनिफॉर्म करण्याच्या दृष्टीनं जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एक क्लिअर कट सगळ्या विद्यापीठांना आपल्याला निर्देशित करायला लागेल आणि म्हणून 13 मार्च 2024चा जो काही मी ज्याचा उल्लेख अगोदर केला आणि आणखी एका मुद्द्याचा शेवटची लाईन त्याच्यामधला त्याचाही उल्लेख करतो जो अकॅडमिक काउन्सिलमध्ये आम्ही चर्चेला आणलेला मुद्दा असा होता, नेसेसरी ॲडजस्टमेंट्स इन द क्रेडिट स्ट्रक्चर मे बी इनकॉर्पोरेटेड बाय द अप्रोप्रिएट युनिव्हर्सिटी अथॉरिटीज आणि म्हणून क्रेडिट स्ट्रक्चरच्या कॉन्स्टिट्यूट ऑनरेबल व्हाईस चान्सलरने केलेल्या कमिटीच्या माध्यमातून, बोर्ड ऑफ डीननी घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून आणि अकॅडमिक काउन्सिलनं त्याला फायनल जे काही स्वरूप दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून या क्रेडिट स्ट्रक्चरला CC कमी करत असताना मात्र 22चं क्रेडिटला कुठेही धक्का न लागण्याचं ही अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी अकॅडमिक काउन्सिल ही अपेक्स बॉडी या संदर्भातला निर्णय घेण्याच्या संदर्भामधला आहे हे कन्सिडर करून या पद्धतीचा निर्णय आपल्या सर्वांचं मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. बोलतोय कोणी? सर बोला. सर बोला. मोरे सरांनी आता एक 5 मुद्दे मांडले, प्रत्यक्षामध्ये त्यांना 5वा मुद्दाच महत्वाचा त्या ठिकाणी मांडायचा होता असं माझा तरी समज आहे. त्यामुळे सिंगल फॅकल्टीच्या त्याच्या 5ही प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्याच क्रमाने सिंगल फॅकल्टीच्या ओपन इलेक्टिव्ह साठीचा जे विषय आहे ते सुकाणू समितीनं करावा असं जरी त्यांनी म्हटलेलं असेल तरी ते सुकाणू समिती त्या ठिकाणी करू शकत नाही. तो त्यांच्या पातळीवर महाविद्यालयाच्या पातळीवर त्यांना तो करायला लागेल. ते करण्यासाठीच्या मार्ग काय असू शकते त्याचं सजेशन सुकाणू समिती त्या ठिकाणी देऊ शकेल की आपल्याला आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असेल तर ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा आपल्याला अन्य फॅकल्टीचा कोर्स त्या ठिकाणी घेता येईल. त्यासाठी आपल्याला क्लस्टर महाविद्यालयाची संकल्पना देखील त्या ठिकाणी राबवता येईल. त्यासाठी विद्यापीठ आपल्याला त्या ठिकाणी योग्य ती मदत करेल. नंबर 1, किमान प्रवेश किती विद्यार्थ्यांचे असावेत याच्या गाईडलाईन्स आपण द्याव्यात अशी सूचना आपण केली, ती रास्त आहे. तसंच प्रॅक्टिकल बद्दल आपण म्हटलं तर त्याचं उत्तर मी याच्या आधी कदम सरांच्या प्रश्नाच्या वेळेस दिलेलं आहे की त्यावर काम सुरू आहे. चांदेकर सरांनी देखील त्याचा उल्लेख केला की जवळच्या कालावधीमध्ये त्या गाईडलाईन्स येतील आणि आपल्याला समानता कशा पद्धतीने आणता येईल याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आहोत. करिक्युलम डेव्हलपमेंटसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेतल्याचं या ठिकाणी नमूद केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाचं आपल्या सर्वांचं सुकाणू समितीच्या वतीनं अभिनंदन करतो. आता खरा प्रश्न जो आहे आपला तो आहे तो क्रेडिटचा. तर त्यामध्ये आधी यापूर्वीही बोललोय, परत एकदा सांगतो, 20 एप्रिल आणि 13 मार्च दोन्हीही सर्क्युलरचा नीट जर आपण पाहणी केली तर लक्षात येईल की आपल्याला 22 क्रेडिट तर त्या ठिकाणी ठेवायचेच आहेत,
परंतु 22 क्रेडिट ठेवत असताना जे आपल्याकडे 6 व्हर्टिकल्स आहेत, मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, VSC, SEC, त्यानंतर ॲबिलिटी अनाउन्समेंट कोर्स आणि CC, प्रत्येक व्हर्टिकलला किमान आणि कमालची मर्यादा दिलेली आहे. आपल्याला त्याचं प्लेस बदलता येईल. मी असं म्हटलं की फर्स्ट सेमिस्टरचा सेकंडला आणला, सेकंडचा थर्डला आपण नेला, हरकत नाहीये. परंतु ती डिग्री घेत असताना आपण वाचला आता 13 मार्चचा क्लॉज, त्यामध्ये स्पष्ट आहे की ती डिग्री घेत असताना त्या व्हर्टिकलचे एकूण क्रेडिट जे आहेत, स्पेसिफिक आपल्याबद्दल या ठिकाणी लेंडवे सरांनी जो प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने कदाचित आपण त्याला स्पष्टीकरण देत असणार आहात असं मला तरी वाटतं. तर आपल्याला CC साठी 2 क्रेडिट घेता येणार नाहीत. आपण म्हटलं की शिर्केसर होते नाही. शिर्केसर आजही कोल्हापूर विद्यापीठाचे माननीय सन्माननीय कुलगुरू आहेत आणि तिथेही असे 2 क्रेडिट एका वर्षासाठी घेतलेले असं हे आपलं विधान हे चुकीचं आहे. अशी स्थिती तिथं नाही. त्यामुळे आपण आपल्याकडे पाहून घ्यावं. एक नक्की आहे की आपल्याला फर्स्ट इयर मध्ये काही झालं असेल तर त्याला सुधारायला संधी आहे सेकंड इयर थर्ड इयर मध्ये. परंतु आपण एकदमच त्यातले क्रेडिट उचलून CCचे 8 वगळून 2च तिथे ठेवणं आणि ते सर्व ॲबिलिटी अनाउन्समेंट कोर्सला नेणं. ॲबिलिटी अनाउन्समेंट कोर्सची जी लँग्वेजची मर्यादा आहे ती किमान, मी म्हटलं की किमानच्या खाली आणू नका आणि कमालच्या वर लिहू नका. आपण त्या कमालच्या वर जर नेत असाल तर ते चुकीचं ठरणार आहे. या पद्धतीनं करू नये असं सुकाणू समितीचं मत आहे. मला असं वाटतं की आपल्या 5 प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. सन्माननीय अध्यक्ष करमाळकर सर किंवा चांदेकर सर, शिर्के सर आणखीन काही याच्यात जोडायचं असेल तर जोडायला हरकत नाही. बिशन सरांची, आदरणीय बिशन सरांची माफी मागून पुन्हा मी एक निदर्शनास आणून देतो. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांनी दिनांक 18/5/2024 रोजी रेफरन्स नंबर SU-BOS ह्युमॅनिटीज 285 18/5/2024 त्यांचं हे जे सर्क्युलर आहे सगळ्या प्रिन्सिपल डायरेक्टर्स ऑफ ऑल अफिलिएटेड कॉलेजेस इन्स्टिट्यूशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांना रिगार्डिंग BA, BCom, BSc स्ट्रक्चर ॲज पर NEP 2020 उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा संदर्भ देऊन 13 मार्च 2024च्या पत्राने त्यांनी संदर्भ देऊन जे स्ट्रक्चर या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे त्याच्यामध्ये OJT, FP, CEP, CC आणि RP हे जी काही व्हर्टिकलचा जी काही कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये सेमिस्टर नंबर 1 मध्ये पहिल्या सेमिस्टरला BA, BSc आणि BComच्या CC ला फक्त आणि फक्त 2च क्रेडिट अलोकेट केलेले आहेत. माझी विनंती एवढीच आहे, म्हणजे आमचं जर कमी जास्त असेल तर तो विषय नाही आम्ही म्हणत, परंतु युनिफॉर्म करण्याच्यासाठी म्हणून सुकाणू समितीनं मग क्लिअर कट गाईडलाईन्स द्याव्यात. कारण एका विद्यापीठाचे 2 क्रेडिट, एका विद्यापीठाचे 4 क्रेडिट, एका विद्यापीठाचे 8 क्रेडिट, एका विद्यापीठाचे 3 क्रेडिट, अशा पद्धतीचं मी जी काही आता मांडणी केलेली आहे ते सगळे सर्क्युलर माझ्या हातामध्ये आहे. ते सगळं बघून क्रेडिट स्ट्रक्चरच मी इथं बोललेलो आहे. आणि म्हणून आदरणीय बिशन सरांची पुनश्च एकदा माफी मागून मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझी विनंती एवढीच आहे सुकाणू समितीला की जर आपल्याला 8च ठेवायचे असेल तर आमची काही एक हरकत नाहीये, परंतु युनिफॉर्म करण्याच्यासाठी मग क्लिअर कट गाईडलाईन्स फक्त द्याव्यात एवढीच माझी माफक अपेक्षा सुकाणू समितीकडनं आहे. धन्यवाद. शिर्के सर बोला. सॉरी, हा मी एकच मिनिट बोलतो की मुद्दा कुठून सुरू झालाय आणि आपण कुठे निघालोय हे जरा थोडं लक्षात घेऊया की 20 एप्रिल 2023चा GR त्याचं स्ट्रक्चर त्याची अंमलबजावणी करत असताना आपल्या एका प्राध्यापक महोदयांनी तो प्रश्न उपस्थित केला की EECचे 8च्या ऐवजी 16 झालेले आहेत आणि CCचे किंवा जे काय असतील ते तिथं कमी पडलेले आहेत. ते करत असताना असं सांगण्यात आलं की हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते त्या पद्धतीने जायचं आहे. आता प्रश्न येतो की शिवाजी विद्यापीठानं काय केलं, मुंबई विद्यापीठानं काय केलं वगैरे वगैरे. तर फक्त आपल्या माहितीकरता सांगतो की प्रत्येक विद्यापीठासाठी सुकाणू समितीचे 2 सन्माननीय सदस्य हे समन्वयक किंवा मार्गदर्शक असे आहेत, जे आपल्याही विद्यापीठाला असतील, आमच्याही विद्यापीठाला असतील, जे त्या विद्यापीठाचे अधिकारी सोडून दुसऱ्या विद्यापीठाचे आहेत. तर ते जे काही समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत ते या गोष्टीमध्ये लक्ष घालतील. ते त्या विद्यापीठाला या पद्धतीच्या सूचना देतील. मग ते शिवाजी विद्यापीठ असू दे किंवा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असू दे, नागपूर विद्यापीठ असू दे वगैरे वगैरे. त्यामुळं माझं रिप्रेझेंटेशन आज जे आहे ते सुकाणू समितीचा सदस्य म्हणून आहे. मी विद्यापीठ डिफेंड करायला मी कुठलंही स्टेटमेंट एक सुद्धा करणार नाहीये,
कारण सुकाणू समितीची जी काही सब कमिटी आहे ती शिवाजी विद्यापीठ पाहणार आहे. तिथल्या अकॅडमिक काउन्सिलने काय निर्णय घेतले, कसे घेतले, काय घेतले ती पाहून घेईल. तर मला या निमित्ताने एवढं सूचित करायचं आहे की ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. त्या फॉलो करत असताना काही अडचणी असतील तर त्याचं आपण निराकरण करूया. ते त्या पद्धतीनं आपण कंपॅरेटिव्ह मध्ये गेलो किंवा युनिफॉर्मिटी अपेक्षा करण्यात म्हणजे काही गैर नाही आहे. पण ते किती युनिफॉर्मिटी आपण अपेक्षित करायची आणि किती ऑटोनॉमीला आपण धक्का द्यायचा हा पण एक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतो. तर ते ऑटोनॉमी पण तिकडे राहायला पाहिजे आणि हे सगळ्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करायला पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जाणं आवश्यक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. त्यानंतर डॉक्टर दयानंद माने. आता आपलं थोडक्यात 2 प्रश्न फक्त आपण घेणार आहोत. आपली वेळ पूर्ण होत आलेली आहे. माने सरांना तर प्रश्न विचारा. डॉक्टर दयानंद माने. यस सर. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर दयानंद माने, श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकरनगर नांदेड मधून बोलतोय. माझा प्रश्न आदरणीय प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार आपण GR 50% उद्दिष्ट आपण राखलेलं आहे. परंतु चिंतनीय बाब अशी आहे की GAR म्हणजे जनरल अटेंडन्स रेशो हा कमी होताना दिसतोय. ह्याचे कारण वगैरे एकमेकावर दोषारोप करण्यात काही मतलब नाही की प्राध्यापक त्याला जिम्मेदार असतील किंवा हे असतील. परंतु मला असं वाटतं की मुलांना काही जॉब अश्युरन्स मिळेल असं काही शासन प्रयत्न करेल का? जसं की समजा BA फॅकल्टीच्या मुलांना ऍडमिशन वाढवण्यासाठी तृतीय वर्षाच्या पातळीवर एखादा MPSC ओरिएंटेड एखादा कॉन्सुलेटेड एखादा पेपर घेऊन तसं काही त्याच्याशी अटॅच करता येईल का? किंवा कॉमर्स फॅकल्टीमध्ये CA ओरिएंटेड किंवा एखादा बँक परीक्षा ओरिएंटेड एखादी पेपर ठेवून त्यांना तिकडं जॉब अश्युरन्स मिळेल का? असं प्रत्येक फॅकल्टीला जर केलं तर छान राहील. असं बिशन सरांना माझी असं विनंती राहील की याच्या अनुषंगाने काही करता येईल का? कारण ही उदासीनता वाढत आहे. आपण NEP खूप छान पद्धतीनं इम्प्लिमेंट करत आहोत. सर्व सुकाणू समितीच्या सदस्यांचे, महाराष्ट्र शासनाचे मी इथं आभार मानतो की सर्व स्टेक होल्डरला आपण एकत्र केलं, आम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा दिली, त्याबद्दल आपले धन्यवादच. डॉक्टर शिर्के सर अतिशय सुंदर पद्धतीनं प्रश्नांचं निराकरण करत आहेत. त्यांचं आणि बिशन सरांचे मी आभार व्यक्त करतो. पण या गोष्टीचं काही शासन पातळीवर इम्प्लिमेंटेशन करता येईल का? जेणेकरून मुलांना थोडंसं जॉब अश्युरन्स जर मिळाला तर मुलांना एक प्रकारचं ऍडमिशन घेण्यासाठी त्यांची इकडे गर्दी होईल. त्याचबरोबर जनरल अटेंडन्स रेशो जो आहे GAR तो वाढेल. नुसता GAR वाढलं तर काही मतलब शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं. कृपया आपण याच्यावर थोडं मला सांगावं. तर असं आहे याच्यामध्ये की एक एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयबल या 2 याच्यातला फरक तो नक्की लक्षात घेतला पाहिजे. आणि या दोन्ही शिक्षण पद्धतीतला फरक पण आहे. एम्प्लॉयमेंट तर देणं आपल्या हातात नक्की नाही आहे, म्हणजे शिक्षण पद्धतीच्या हातात नाही आहे. पण एम्प्लॉयमेंट मिळवण्यासाठी एम्प्लॉयबल करणं हे मात्र आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नक्की आहे ते असलं पाहिजे. पूर्वीपेक्षा आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे आहे, शिक्षण पद्धतीमध्ये बाकीचे जे व्हर्टिकल्स दिलेले आहेत हे सगळे व्हर्टिकल्स त्याच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करणारे आहेत. पूर्वी अशी व्यवस्था जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये नव्हतीच, आत्ता ती आहे. म्हणजे मेजर आणि मायनर 20 आणि 50 हे जर आपण सोडले समजा, तो उर्वरित 30% ज्या 100%पैकी हे बाकी अदर व्हर्टिकल्सवर दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये OJT असेल, फील्डवर्क असेल, आर्टिकलशिप असेल, AEC असेल, VSC असेल, VEC असेल, हे सगळे त्याच्यामध्ये जे दिलेले आहेत याच्यातनं किती आपण खाद्य आपल्या विद्यार्थ्यांना पुरवतो त्याच्यातनं तो डेव्हलप होणार आहे. आणि आत्ताही एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आपल्याकडे नाही आहे सर. आपल्याकडे प्रॉब्लेम एम्प्लॉयबिलिटीचा आहे. म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी मिळवणारा जो एम्प्लॉयबल असला पाहिजे त्या स्किलचा प्रॉब्लेम आहे. आणि त्या स्किलची पूर्तता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये नक्की मिळू शकते. प्रश्न असा आहे की या संबंधातली जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा ती करण्याची गरज आहे. ते जर केलं तर वर्गातलं अटेंडन्स जे आहे, तुम्ही GAR जे म्हणालात, ते अटेंडन्स सुद्धा नक्की वाढेल. आता असं आहे जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये की तुम्ही वर्गात नाही गेले तरी त्याचं बिघडत काहीच नाही आहे.
याचं कारण की त्याला थेरोटिकल सगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत. आता तसं नाही आहे. एनईपी मध्ये त्याला प्रॅक्टिकल अप्रोच पण आहे. त्याला शिकायचं, नवीन गोष्टी शिकायच्या ज्या त्याच्या टेक्स्टबुक्स मध्ये नाही आहेत. तर याबद्दल जर आपण थोडंसं सेन्सिटायझेशन केलं तर मला वाटतं विद्यार्थ्यांचं अटेंडन्स वाढेल, त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढेल, पर्यायाने त्याला एम्प्लॉयमेंट पण मिळू शकेल. हा फायदा या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आहे. थँक्यू सर, थँक्यू. त्यानंतर अनुजा जाधव म्हणून आहेत. मॅडम प्रश्न विचारा. अनुजा जाधव. नमस्ते सर. नमस्ते मॅडम सर. थोडं प्रश्न विचारा, वेळ होत आलेली आहे. आणि नमस्ते शेवटचा सर. प्रश्न घ्यायचा. सर आपण आमचं महाविद्यालय राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एकमेव ऑटोनॉमस कॉलेज. आमचं हे दुसरं वर्ष होतं एनईपीचं आणि मला सांगताना आनंद होतो की महाविद्यालयाने जे 20 एप्रिलचा जो GR होता त्यानुसार आमचं सगळं स्केलेटन तयार केलेलं होतं. आता ज्याच्यावर इतकं आपलं सगळ्यांचं संभाषण झालं तोच प्रश्न आम्हालाही पडत होते, पण आपल्या बाजूने त्याची स्पष्टीकरण आलंय. मला फक्त एकच प्रश्न असा विचारायचा आहे सर की आता जे आपण नवीन कोर्सेस आपल्याला इन्क्लूड करणं अपेक्षित आहेत आणि आम्ही ते करतही आहोत, पण त्याच्यासाठी जो ह्युमन रिसोर्स लागतो आणि त्याच्यामुळे आमचे जे काही तास वाढत आहेत किंवा आम्हाला काही बाहेरचे रिसोर्सेस वापरावे लागतात महाविद्यालयाच्या फॅकल्टीच्या पेक्षाही वेगळे, कारण का आपल्याला एम्प्लॉयबिलिटी वाढवायची आहे मुलांची. तर त्या अनुषंगाने शासन सध्या कोणत्या दृष्टीने विचार करत आहे आणि कशी मदत आम्हाला त्या बाबतीत महाविद्यालयाला होऊ शकते? धन्यवाद सर. माझा प्रश्न संपलेला आहे. हॅलो. ओके. सर. मॅडम आपला प्रश्न हा तसा वर्कलोडशी रिलेटेड आहे की आपला नवीन निर्माण होणारा कार्यभार हा कोणाकडे वर्ग करावा आपला प्रश्न आहे. तर आत्ताच्या स्थितीमध्ये असं आहे की आपल्याकडे जेवढं वर्कलोड सध्याच्याला आहे म्हणजे स्टाफ आपल्याला मंजूर आहे त्या पद्धतीनं स्टाफ भरण्यासाठी शासन मान्यता देत आहे. नव्याने पद क्रिएट होण्यासाठीची मात्र अजूनही काही तरतूद त्या प्रकारची झालेली नाही. त्यामुळे त्याबद्दल शासन काय उद्याच्याला निर्णय घेईल तर याबद्दल सुकाणू समिती म्हणून काही त्याला आपल्याला सांगता येणार नाहीये की नवीन पोस्ट क्रिएट होत आहे, नवीन नवीन ज्या प्रकारच्या आपल्याकडे फॅकल्टी आपल्याला लागणार आहेत, तर त्याबद्दलचा कुठलाही धोरणात्मक निर्णय अद्याप तरी सुकाणू समितीच्या समोर त्या ठिकाणी नाही आहे. एकच मिनिट फक्त त्याच्यामध्ये भर घालतो सरांच्या याच्यामध्ये. मॅडम आपला ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळं आपल्याला काही ॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा प्रोग्रामचा करिक्युलम किंवा सिलेबस वगैरे तुम्ही डिझाईन करणार, तुमची अकॅडमिक काउन्सिल डिझाईन करणार. तर स्वयं पोर्टलच्या बाबतीत खूप सारी जागरूकता आपल्याला करणं आवश्यक आहे. पर्टिक्युलरली ऑटोनॉमस महाविद्यालयामध्ये आणि कॅम्पसमध्ये याचा खूप सारा फायदा होऊ शकतो. स्वयंचे बरेचसे कोर्सेस आता उपलब्ध आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून आणि ते सगळे एम्प्लॉयबिलिटी वाढवणारे बरेचसे त्याच्यामध्ये आहेत. आणि ते पूर्वी स्वयंमध्ये काही इश्यूज होते ते बऱ्यापैकी त्यांनी आता त्याचा निपटारा केलेला आहे. म्हणजे काही फीजचे इश्यूज होते, बरेच इश्यूज होते. त्यामुळं आता त्या स्वयंच्या कोर्सेसचा ऑनलाईन कंटेंट ॲक्सेस करून तिथं रजिस्ट्रेशन करून त्याची परीक्षा विद्यापीठ पातळीवर घेण्याची मुभा पण आता स्वयंनं दिलेली आहे आपल्याला. त्यामुळं स्वयंचं जर तुम्ही कोर्सेसचा म्हणजे ऑटोनॉमस असल्यामुळं त्याचा लाभ घेतला तर तुम्हाला रिसोर्सेस जे आहेत ते नॅशनल लेवलचे रिसोर्सेस तुम्हाला मिळतील आणि ते तुम्ही अडॉप्ट करू शकाल. इनिशियली टू बिगिन विथ ते सायन्ससाठी तुम्हाला जास्तीत जास्त करून वापरणं सोयीचं होईल आणि मग त्याच्यामध्ये फीजचा वगैरे काही कुठलाही प्रश्न येणार नाही. हा एक ऑप्शन झाला. आणि दुसरे ऑप्शन असे बरेचसे आहेत की थोडासा आपल्याला ऑनलाईनचा ऑप्शन वापर करायला सुद्धा NEPनं मुभा दिलेली आहे. आणि आपण नेहमीच्या कोर्सेस व्यतिरिक्त ॲडिशनल देत असाल तर आपण अशा प्रकारच्या ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून कॉस्ट कर्टेल करू शकता आणि स्टँडर्ड किंवा क्वालिटी एज्युकेशन सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता. तर हा एक चांगला ऑप्शन म्हणून त्याच्याकडे विचार करायला हरकत नाहीये. शासनच्या बाबतीत ते आपल्याला माहित आहे की वर्कलोड हा विषय इंडिपेंडेंटली डील होतोय. आदरणीय बिसेन सरांनी याच्यावर भाष्य ऑलरेडी केलेलं आहे. धन्यवाद. आदरणीय सर, आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये NPTEL चे कोर्सेस, स्वयंचे कोर्सेस आम्ही ऑलरेडी रन करतोय.
पण विद्यार्थ्यांची संख्या सर एका वर्षाला आमची 1,500 ते 2,000 असते आणि मग त्या सगळ्याच विद्यार्थ्यांची तेवढी ज्याला म्हणता येते की आपल्याला NPTEL चे कोर्सेस हे खूप स्टँडर्ड कोर्सेस आहेत, पण आमचे 60% स्टुडंट जातात सर, तिकडे जातायत करतायत. पण राहिलेले जे विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्याला फेस टू फेस हे ट्रेनिंग देणं अपेक्षित आहे किंवा त्यांना ऑफलाईन ट्रेनिंग देणं अपेक्षित आहे, असं आमचं एक ऑब्झर्वेशन आहे. अशा विद्यार्थ्यांनाही देखील आपल्याला प्रवाहात आणायचंय. तर त्यासाठी आम्हाला काही सपोर्ट सिस्टीम जर आपल्याकडे डेव्हलप झाली तर विद्यार्थ्यांवर कसलाही आर्थिक भार पडू नये त्या दृष्टिकोनातून हा माझा प्रश्न होता सर. धन्यवाद सर. थोडा भार पडणार आहे. ऑटोनॉमस मध्ये आपल्याला ती मुभा पण दिलेली असते, त्यामुळे थोडी फी चार्ज होणार आहे, परंतु शासनाचं धोरण ज्या वेळेला ठरेल ते तुमच्यापर्यंत निश्चितच येईल. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही स्वयंचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या कॉलेजमध्ये करताय. इट्स रिअली अ गुड थिंग. थँक्यू सर. थँक्यू सर. तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न आपले सगळे कव्हर झालेले आहेत. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय सर? येतोय. तर आजच्या या सेशनला आपण बऱ्यापैकी वर्कलोड, टाइम टेबल, एम्प्लॉयमेंट जनरेशन, त्यानंतर अनेक काही प्रश्न होते NEP इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने. अजूनही बरेच प्रश्न आहेत, परंतु वेळेअभावी आपण ते प्रश्न आता घेऊ शकत नाही. पुढच्या 15 दिवसाला काही प्रश्न पुन्हा सहभागी व्हायचे, ज्यांचे प्रश्न अपुरे राहिले असतील तर त्यावेळेला हे प्रश्नांचे निराकरण किंवा शंका निरसन केलं जाईल. तर आजच्या या सत्राला सुकाणू समितीतर्फे करमळकर सर, सुकाणू समितीचे अध्यक्ष, त्यानंतर डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन, प्राध्यापक डॉक्टर शिर्के सर, सन्माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, त्यानंतर डॉक्टर सुप्रिया पाटील, सुकाणू समिती सदस्य, आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चासकर सर, कुलगुरू महाजन सर, तसेच सर्व अधिष्ठाता आणि त्या विद्यापीठ परिक्षेत्रातले सर्व प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी आज सहभागी झालेत. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. तर मी उच्च शिक्षण संचालनालयातर्फे, महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सर्व समिती सदस्य आणि नांदेड विद्यापीठाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, अधिकारी यांचं मी आभार मानतो. आणि सर्व प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी हेही सहभागी झालेत. आजच्या या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनला सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रश्न विचारून समजून घेतलेत प्रश्नांची उत्तरं. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील ते नेक्स्ट टाइम नक्कीच आपण कव्हर करूया. तर मी सर्वांचे या अनुषंगाने आभार मानतो आणि सन्माननीय सुकाणू समिती अध्यक्ष करमळकर सर तसेच सर्व समिती सदस्यांच्या वतीने आजचं आपलं सत्र इथे संपतंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सर